कारण सर म्हणाले मी पालघर मधून आलेलो आहे आणि आपण गुजरात मधले. मग कसं जमलं, कुठे जमलं होतं? कॉलेजमध्ये. एक तो तेरे घर के सामने, अच्छा. दुसरं कॉलेजमध्ये. पूर्वीचं राजकारण आणि आत्ताचं त्यात सोशल मीडियाचा प्रभाव किती फरक पडलाय? सोशल मीडियाचा भरपूर प्रभाव झाला. वहिनींच्या तर बऱ्याच इच्छा तुम्ही पूर्ण केल्या असतील, पण एक विशेष त्यांची इच्छा होती की या विरारमध्ये एक सुंदर मंदिर व्हायला पाहिजे. किचन मध्ये आम्ही कधी डोकावत नाही, काय जे ताटात येईल ते खातो. बऱ्याचशा घरामध्ये गृहमंत्री ह्या वाईफच असतात. तुमच्याकडे तसं आहे का? घरात चालते महिलांचं. तर महापौर पदासाठी ज्या वेळेला म्हणजे तुम्ही उभ्या राहिला असेल नगरसेविका पदासाठी, त्यावेळेला तो निर्णय कोणाचा होता? तुम्ही लाडकी बहीण हे आता आता आले. जेवण क्वालिटी कोणत्याही माणसाने सांगावं, कोविडमध्ये एका माणसाला उपवासी राहून दिलं नाही. आज मेडिकल पॅरामेडिकल जोडलं, तो पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, MBA, MCA, फार्मसी, अप्लाइड आर्ट्स, आर्किटेक्चर, पेंटिंग, ड्रॉइंग, सगळे कोर्सेस आणि नो डोनेशन. समाजांचं काम चांगलंच असते, ते मला अदरवाईज पण मदत करतात. आता पण एक मोठी मदत केली. नमस्कार, मी डॉक्टर निलेश साबळे आणि आज मला योग आला एका अत्यंत गोड अशा कपलला भेटण्याचा, असं मी म्हणेन. ही जोडी महाराष्ट्राला माहिती आहे, महाराष्ट्राच्या बाहेर सगळ्यांना माहिती आहे, जगभरात ही जोडी प्रसिद्ध आहे. पण आपण यांना आजपर्यंत समाजसेवेत, राजकारणात पाहिलेलं आहे, पण ह्या एका फॉर्मल गप्पांच्या कार्यक्रमात आज यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. तर आपल्याबरोबर आहेत वसई विरारचे लोकनेते सन्माननीय हितेंद्रजी ठाकूर सर, मनापासून स्वागत सर. आणि त्यांच्या सौ सन्माननीय प्रवीणाजी ठाकूर मॅम, तुमचंही मनापासून स्वागत. आजपर्यंत खरं तर साहेबांना मी भेटलो आहे, 1-2 वेळा माझी भेट झाली होती, पण तुम्हाला पहिल्यांदा भेटण्याचा योग खरं तर आला. आणि मला तुमच्याकडून जाणून पण घ्यायच्यात बऱ्याचशा गोष्टी, ज्या घरातल्या असतील त्याही मी तुमच्याकडून जाणून घेणार आहे. पण मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुमचं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? हां, कारण मला वाटलंच होतं, कारण सर म्हणाले मी पालघर मधून आलेलो आहे आणि आपण गुजरातमधले. मग कसं जमलं, कुठे जमलं होतं? कॉलेजमध्ये. अच्छा. एक तो तेरे घर के सामने, अच्छा. दुसरं कॉलेजमध्ये एकत्र. अच्छा. त्यामुळे घर लागून समोरासमोरच राहायचे आम्ही. अच्छा. आणि अशी लहानपणापासून एक दुसऱ्यांचा परिवार, एक दुसऱ्यांच्या घरी येणं जाणं हे सगळं होतंच. पण वहिनींना मी मगाशी फॉर्मल गप्पांमध्ये विचारताना तेव्हाही त्यांनी सांगितलं मला की राजकारण त्यांच्या घरातूनच होतं आणि आपणही इतकी वर्ष समाजकारण राजकारणामध्ये आहात, तर त्याचा किती फायदा झाला ही जोडी एकत्र येण्यात? नाही नाही, जोडी एकत्र येण्यामध्ये ते नाही, ते राजकारण्यांचा विरोधच होता लग्नाला. म्हणजे माझेही काका आणि त्यांचेही काका दोघंही सरपंच होते. हो 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 हो. मी ग्रामपंचायत मेंबर पासून ते नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष होईपर्यंत सगळे ते एकत्र, दोघंही नगराध्यक्ष होते, दोघंही सरपंच होते. राजकारणाचा वारसा तिकडून मिळाला, पण लग्नाकरता तिकडून म्हणजे सुरुवातीला विरोधच होता, नंतर लग्न झाल्यावर विषय संपतात तसं संपलं सगळं. आणि राजकारणामध्ये काकांमुळे म्हणजे लहानपणापासून, म्हणजे माझं नाव हितेंद्र हे खरं तर त्यावेळचे गुजरातचे मुख्यमंत्री होते हितेंद्र देसाई. काका काँग्रेसी, त्यामुळे काकांना मुलगा लेट झाला म्हणून मला दत्तक सारखंच घेतलेलं. आणि तिकडे मी माझं नाव पण त्यांनी ठेवलं, त्यांच्या घरीच मोठा झाला. आणि पुढे माझे आई वडील एका शॉकमध्ये गेले, दोघंही एकत्र हे झाले. त्यानंतर आम्हाला भावंडांना दोन्ही काकांनीच मोठं केलं. त्यामुळे लहानपणापासून राजकारण बघतच, म्हणजे ग्रामपंचायतीचं असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा आमदारकीला आपलं त्यावेळी आम्हाला कुपन मिळायचं, वडापाव खायचं, तर कुपन करता काम करायचं. दोन्ही घरांमध्ये राजकारणी लोकांचं येणं जाणं, तेव्हाचे तारामाई वर्तक, भाऊसाहेब वर्तक, या सगळ्यांचं येणं जाणं होतं. म्हणजे राजकारणाचं वातावरण आम्ही लहानपणापासून दोघांच्याही घरामध्ये पाहिलेलं आहे.
पण तुम्हाला काय वाटतं इतकी वर्ष आपण या राजकारणात आहात, साधारण माझ्या थोड्याशा माहितीमध्ये 3 दशकांपेक्षा जास्त काळ आपण हे सगळं चालवत आहात, तर पूर्वीचं राजकारण आणि आत्ताचं त्यात सोशल मीडियाचा प्रभाव किती फरक पडलाय? सोशल मीडियाचा भरपूर प्रभाव झाला. म्हणजे पूर्वी पेपर किंवा टी व्हीवरच्या बातम्यांवर चालायचं, आता त्याच्याऐवजी सोशल मीडियावर रील करणं अमुक तमुक, आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि वाईट, हल्ली पैशानेच बोलायला लागल्यात सगळे. म्हणजे ही खरी तर राजकारणाला लाज वाटली पाहिजे का पैशाशिवाय राजकारण करू शकत नाही असा काही राजकारण्यांचा समज झाला. त्यामुळे वरपासून कालपर्यंत, म्हणजे अगदी कालपर्यंत पैसा देऊन मतं घेणं असं नव्हतं. पण ट्रेंड भलतीकडे सगळे गेल्या काही वर्षात चालायला लागला. किळसवाणं आहे ते. पूर्वी अगदी खेळीमेळीचं वातावरण असायचं राजकारणामध्ये. म्हणजे मी पाहिलेलं आहे की माझे काका सोलंकी साहेब, ह्यांचे काका भास्करराव ठाकूर, मनुभाई, जितूभाईचे वडील, त्याचबरोबर पंढरी आप्पा म्हणून होते, आमचे विरोधक होते. इलेक्शनच्या वेळेला ते सगळे एक दुसऱ्यांच्या विरोधात, पण मतदान झालं की संध्याकाळी एका ओट्यावर बसून, मथुरदास पटेल म्हणून एक व्यापारी होते, सगळे लोक एकत्र, मंडळी एकत्र बसून चहा प्यायचे. अच्छा. असं वातावरण होतं. म्हणजे विरोधक पण इलेक्शन झालं की नंतर संध्याकाळी ते एकत्र फिरायचे. अच्छा. पण आज म्हणजे असं म्हणतात, एक दुश्मनी सारखं ठेवतात, विरोधकांना दुश्मन समजतात. ते सांगतात त्याप्रमाणे अतिशय वाईट परिस्थिती आता राजकारणाची आहे. पण इतकी वर्ष आपण या समाजसेवेच्या माध्यमातून काम करताय, तर गेल्या काही वर्षांपूर्वीचं वसई विरार आणि आत्ताचं किती फरक पडला असं वाटतं सर? फरक फार झाला ना. मुंबईला लागून असल्याचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. रोजगार वगैरे सगळे उपलब्ध इझिली होतात, नोकऱ्या, व्यवसाय चांगल्या प्रकारे करता येतो. त्याचबरोबर मुंबईला लागून तिकडे कल्याण डोंबिवली असेल, इकडे वसई विरार असेल, अफोर्डेबल घरं इकडे मिळतात. मुंबईमध्ये ज्यांना घरं परवडत नाही, वसईवर प्रेम आहे, कल्याण डोंबिवलीवर प्रेम आहे म्हणून कोण येत नाही. येत आहेत तर सगळ्यांना नाईलाज. मुंबईत आपण घर घेऊ शकत नाही, आणि जे आलेले आहेत त्यातले 2-5% इकडून सोडून परत जातात. कुठेतरी आर्थिक स्थिती पोराबाळांमुळे बरी झाली तर, नाही तर अदरवाईज सगळे स्थायिकच होऊन जातात ना. आणि कसं आज केलेली कामं उद्या लोकांच्या लक्षात राहत नाही. पूर्वी गाव खात्यामध्ये कसं केलेलं काम वर्षानुवर्ष लक्षात होते. बरोबर. आता कोण, आम्ही विरारमध्ये राहायचे ज्यावेळी लहानपणी, अख्खं विरार एकमेकाला नावाने ओळखायचं. आता बाजूच्या फ्लॅटमध्ये कोण राहतोय हे माहीत नसते लोकांना. एका सोसायटीत राहून एकमेकाला ओळखत नाही, एकमेकाकडे सुख दुःखाला जात नाही, ही स्थिती आहे. पूर्वी एखाद्या घरामध्ये लग्न असायचं म्हणजे कॅटरिंग बिटरिंगचे विषय नव्हते, त्यावेळी आजूबाजूच्या 10 महिला पापडपासून लोणच्यापासून सगळं करायला यायच्या. जेवण बनवण्याकरता लग्नाचं पण, तर आजूबाजूच्या 10 महिला येऊन सकाळपासून ते जेवण करायला लागायचे. मग घरचेच लोक हे करायचे जेवण. आता काय, कोणत्याही एखाद्या गरीबातल्या गरीबाचं लग्न असलं तरी कॅटरर फिक्स. म्हणजे 800 रुपये प्लेट असेल, बाकी कोण 3000 रुपये प्लेट देईल, पण कॅटरर शिवाय त्यांचं चालतच नाही. मग आजूबाजूला येणं, लोणचं करायला, पापड लाटायला, ह्या आजूबाजूच्या महिला यायच्या, एवढ्या एकोपा होता. आता कसलं काय, या सगळ्या परिकथा वाटतात. आमच्या मुलांना खरं नाही वाटत हे. अच्छा. कधी घरात बोललं तर. हो. नाही, हल्ली तर ते सगळं ऑनलाईन मिळतंय, त्याच्यामुळे ते पापड वगैरे आता किती लोक
बनवतात अजून सुद्धा, नाही असं नाही. एखाद्याच्या घरी काही दुःखद प्रसंग घडला तरी आजूबाजूची लोक इतका आधार द्यायची. बरोबर. म्हणजे ते 12 दिवस त्यांना जेवण करायलाच लागायचं नाही. आजूबाजूची लोकच जेवण वगैरे नेऊन द्यायची आणि इतका आधार द्यायची, त्यांच्याबरोबर बसायचे दिवसभर. हे सगळे दिवस गेले आता. बरोबर. म्हणजे असं म्हणजे मी तर धार्मिक असल्यामुळे मला तर असं जाणवतं की ह्या प्रकृतीमधला प्रेमच, सद्भाव वगैरे संपलेला आहे. एक दुसऱ्यांबद्दल जी भावना होती ती संपलेली आहे. मित्र मित्राचा राहिला नाही, नातेवाईक नातेवाईकाचा राहिला नाही, ही अवस्था झालेली आहे. नाही, बराच काळ बदलेल तशा गोष्टी बदलत गेल्या. मी परत एकदा घराकडेच येणार आहे आता, की वहिनींच्या तर बऱ्याच इच्छा तुम्ही पूर्ण केल्या असतील, पण एक विशेष त्यांची इच्छा होती की या विरारमध्ये एक सुंदर मंदिर व्हायला पाहिजे, आणि ते एक सुंदर मंदिर झालं आहे द्वारकाधीश, जे मी पाहून पण आलो, मगाशी दर्शन पण घेऊन आलो, आणि प्रचंड गर्दी होती आणि खूप सुंदर तो परिसर आहे. तुम्ही पण नक्की भेट द्या या मंदिराला. खूप सुंदर परिसर आहे, निसर्गरम्य वातावरणात, आजूबाजूला फक्त डोंगर आहेत आणि मध्ये एक छानसं मंदिर आहे. काय सांगाल त्याबद्दल? तिची इच्छा 12 वर्ष तिने इच्छा म्हणजे प्रबळ होती का 12 वर्ष दागिने, सिल्कची साडी म्हणजे सिल्कचे कपडे, अच्छा. असं सगळं सोडलं, म्हणजे मंदिर होईपर्यंत घालणार नाही. 26 तारखेला पहिल्यांदा 12 वर्षात म्हणजे आमच्या घरातल्या लग्न कार्याला पण दागिने घातले नव्हते. अच्छा. तिची एक ती इच्छा होती आणि जबरदस्त इच्छा. आणि सगळ्यात महत्वाचं, ते मंदिर कोणीतरी बनवून घेतलंय, बनवलं नाही. अच्छा. बनवलं नाही. आज ज्या पद्धतीने लोक येतात किंवा ज्या पद्धतीने, तर मग ती मूर्ती काहीतरी वेगळंच, देऊळ बनलंय ते पण भव्य दिव्य, आणि ते कदाचित त्या देवाचीच इच्छा असेल का अशा प्रकारे जागा बदलायला लागल्या. कोविड, त्यानंतर राम मंदिरचं काम, ह्याच्यामुळे 12 वर्ष, म्हणजे ॲक्च्युली ते मंदिर 3-4 वर्षात व्हायला पाहिजे होतं. पण यात सगळ्या अडचणी, एक पहिलं चालू केलेलं ते 1.5 वर्षात मी जाऊन बदललं, कारण नाही, मला काय बरोबर वाटत नाही देऊळ. मी खरं तर देवळामध्ये लुडबुड कधी करत नाही. हिनीत मला नेलं आणि सांगितलं नाही चला न चला. म्हटलं मला कशाला नेते, मी काहीतरी चुकाच काढतो. म्हणजे तुम्ही पण आज बोलतात का परिसर चांगला आहे. खूप छान आहे, खूप छान आहे. तर ती इच्छा होती ती पुरी. तशी तिने दुसरी काही इच्छा काय तशा फार मोठ्या, लहानसा नसतात तर ठीक आहे. बरोबर. फार मोठा त्रास दिला देवळाचं होती की प्रबळ इच्छा होती. बाकी घरामध्ये, किचनमध्ये आम्ही कधी डोकावत नाही. बरं. काय जे ताटात येईल ते खातो गपचूप. अच्छा. तिकडे आम्ही काय बोलत नाही. बाहेर आम्ही काय करतो तिकडे ते डोकावत नाही. अंडरस्टँडिंग बरी आहे. हां, अंडरस्टँडिंग ती महत्त्वाची असते, कारण बऱ्याचशा घरामध्ये गृहमंत्री ह्या वाईफच असतात. तुमच्याकडे तसं आहे का? घरात चालते महिलांचं. आणि गृहमंत्री काय, आता तर 2 नाती आहेत. हो. दादागिरी फुल असते. फुल दादागिरी, म्हणजे फुल महिलांचा तुमचा एक एकोपा झाला आणि महिला राज आहे घरात, असं म्हणायला हरकत नाही खरं तर. तसं आमच्या घरामध्ये म्हणजे तसं 20-25 पोरं असतील. तर कोणत्याही वेळी बघितली तर आमची भावंड एवढी आहेत सगळी, अच्छा. सख्खी चुलत हे ते ठाकूर परिवारामुळे. परिवार अरे वा. का 20-25 पोरं असतात लहान. आणि परत ते कोण कुठेही जाऊन जेवून येणार. बरोबर. मग काही गरज नाही का त्यांनी माझ्या नातीने माझ्या घरातच जेवलं पाहिजे. ती गेली कोणाकडे तरी तिकडेच जेवून येणार. त्या आल्या का त्या इकडे, कोणाची इच्छा झाली का कुठेही राहणार. अच्छा. मुक्काम पोस्ट. वा. का 2-4 जणी भेटल्या किंवा भेटले का एकत्र तिकडेच मुक्काम. वा. मग फक्त कोणतरी तिकडूनचा फोन करणारे आज या इकडे राहतात, बस संपला विषय. अच्छा. बऱ्या चाललंय. मी जितक्या वेळेला सरांविषयी ऐकलं, त्यांच्या मित्रांकडून ऐकतो बऱ्याचशा वेळेला, तर त्यांचा स्वभाव फार जॉली असा, म्हणजे सतत ते स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती असतंच. आणि जसं ते मगाशी म्हटले, मी काहीतरी चूक काढीन किंवा मी काहीतरी खोड काढीन, तर तसा घरात स्वभाव आहे का एवढा खेळकर? नाही, म्हणजे हे खोडही नाही काढत. मी सांगितलं ते जेवण कशा कपड्याचे मला शौक नाही. ऍक्च्युअल त्यांचं जीवन इतकं सादगीवालं आहे, जेवणामध्ये म्हणा, राहण्यामध्ये म्हणा, त्याच्यामुळे आम्हाला कसला त्रास नाही.
अतिशय म्हणजे त्यांच्यामुळे आम्ही पण सगळे एकदम सादगीवाले आहोत. माझी तिन्ही मुलं पण हा. म्हणजे असं नाही की त्यांना गाडी पाहिजेच. उद्या रिक्षाने जावं लागलं तर रिक्षाने पण जातात. अच्छा. अगदी चालत जावं लागलं तर चालत पण जातात मुलं माझी. आणि जेवणाचे काय फार कोणाला शौक नाही. सगळेही घरात येऊनच जेवतात. कोणाला हॉटेलिंग वगैरे ह्याना तर अजिबातच नाही. कित्येक वर्ष तुम्हाला आश्चर्य वाटेल घरामध्ये म्हणजे कोणाकडे लग्नात वगैरे गेले आणि खाल्लं तर कित्येक वर्ष चपाती नाही, म्हणजे भात नाही, नुसती एक मूग असतं आणि पालेभाजी. अच्छा. त्यांचं तेवढंच जेवण, मूग आणि पालेभाजी. अरे अच्छा. एखादी मिक्स भाजी कधी असली तर. बाकी त्याच्या जोडीला चपाती लागते, भात लागते, काय नाही. कित्येक वर्ष मी त्यांना एकच जेवण जेवताना बघते. बाहेर कोणाकडे लग्नात गेले किंवा कुठल्या प्रसंगाला जावं लागलं तिथे तेल बिलकुल नाही, साखर बिलकुल नाही, नो कार्बोहायड्रेट, मिनिमम ऑइल आणि नो शुगर. हो. 3 गोष्टी माझ्या जेवणामध्ये असतात. बाकी जे येईल ते खातो. वा. नाही, मी तेलाचं नाही सांगितलं, तू तर पालेभाज्यांमध्ये पण तेल टाकायला लागते. म्हटलं कमीत कमी टाका. म्हटलं मग कमीत कमी टाका. काय दुसरे म्हणजे छोकरा कंपनी पण काय फार ह्याचे नाही मिळत. मी व्यसन नाही एकाला पण. सगळेच आमच्या घरात जेवढी मुलं आहेत कोणालाच काही हे नाही. त्यामुळे सगळं बरं चाललंय. वा वा. वादाचे विषय नाहीत. आणि ह्यांच्यामुळे आम्ही सगळे समाजसेवेत लागलो. हो, कारण मॅम सुद्धा महापौर होत्या आणि त्याही समाजसेवेत आहेत. तर महापौर पदासाठी ज्या वेळेला म्हणजे तुम्ही उभ्या राहिला असेल नगरसेविका पदासाठी, त्यावेळेला तो निर्णय कोणाचा होता, तुमचा की साहेबांची नाही, इच्छा होती? ॲक्च्युअल त्यावेळेला महिला सीट रिझर्व होती. आणि हे 1990ला आमदार झाल्यापासून कित्येक महिलांचा संपर्क म्हणजे काही काम असलं त्यांच्याकडे न जाता माझ्याकडे येऊन सांगायच्या की आम्ही ताई तुम्हाला बोलले का तुम्ही आप्पांना सांगा वगैरे वगैरे. इलेक्शनच्या काळामध्ये त्यांच्या इलेक्शनच्या काळामध्ये प्रचाराला वगैरे जायचे त्यावेळेला त्या महिला त्यांच्या समस्या सांगायच्या. ज्यावेळेला महिला सीट रिझर्व होती त्यावेळेला अतिशय महिलांचा आग्रह होता आणि मला वाटते ह्यांच्याकडे पण आग्रह धरला की आम्हाला प्रवीणाताईच पाहिजे आणि म्हणून यावं लागलं राजकारणामध्ये महिलांसाठी. आल्यानंतर भरपूर महिलांना आम्ही सक्षम करण्याचा वगैरे प्रयत्न केला. आमचे स्वर्गीय मुकेशजी सावे जे आताच गेले, आमच्या स्वर्गीय भारतीताई देशमुख आणि आम्ही सगळे बसून महिलांसाठी आपण काय करू शकतो, जास्तीत जास्त त्यांना आधार कसा मिळू शकतो, त्याच्यामध्ये विधवा एकाकी जीवन जगणाऱ्या महिला, अंध अपंग अशा महिलांसाठी खूप कामे केली, खूप योजना आखल्या. लाडकी बहीण हे आता आले. इकडे यांच्या कारकिर्दीत महिला बालकल्याणच्या एवढ्या योजना, म्हणजे एक सांगतो तुम्हाला, पनवेलच्या कमिटी आलेली सगळी महापौर वगैरे, आणि तर त्यांनी विचारलं तुमचं महिला बालकल्याणचं बजेट काय, तर काय काही 22-25 कोटी होतं ते सांगितलं. ते शांत बसल्या. त्यानंतर विचारलं तुमचं काय, ठीक आहे तुमचं एवढं आहे, बजेट दिलं त्यांना, तुमचं काय, ठीक आहे ठीक आहे. पण सांगा तर हो, सांगण्यासारखं नाही. पण किती, 5 लाख. म्हणजे विधवांच्या मुलीला 25,000. एखादा अपंग असेल तर, म्हणजे एखाद्याचा नवरा अंध अपंग असं काय असेल तर त्यांच्या मुलीच्या लग्नाला इंजिनिअरिंग, मेडिकल ह्याच्याकरता एक ठराविक रक्कम, दर महिना एक ठराविक विधवेला वगैरे. म्हणजे अख्ख्या भारतात, छाती ठोकपणे बोलतोय मी, कॅमेऱ्यासमोर बोलतोय,
अख्ख्या भारतात जेवढ्या वसई विरार महानगरपालिकेमध्ये स्त्रियांकरता मुलांकरता योजना आहेत ना, त्या नाहीत, कुठेही नाहीत. इवन कोणत्याही सेंटरला डायलिसिस करतात, कारण का तो डायलिसिस हा एक असा आहे आजार का ज्याच्यामुळे माणसाचं मृत्यू होणारच आहे, पण घरच्यांना पण साप कंगाल करते. तर तिकडे आपण नगरपालिकेतून पहिला 250, आता काही 350 रुपये चालू केले. जीवदानी मंदिरातून देतो. नंतर आपलेच आमच्या बंधुराजांनी एक 7-8-10 सेंटर टाकल्यात. तिकडे ऑलमोस्ट फ्री होते डायलिसिस, अच्छा. ऑलमोस्ट फ्री. लक्षात आलं का? म्हणजे का तर आमच्या घरामध्ये पण डायलिसिस व्हायचं आमच्या काकीचा. आम्ही ते बघितलंय, खर्च बघितलाय. ठीक आहे, आम्हाला परवडत होतो काय, आम्हाला रडण्याचा विषय नाही, पण झालेला खर्च किंवा होणारा त्रास हे सगळं बघितलं आणि त्या दृष्टीने त्यांच्याच नावाने पहिलं संजीवनीत चालू केलं, मग आता वेगवेगळ्या ठिकाणी चालू केलं. तर या सगळ्या योजनांमध्ये पण महिला बालकल्याण चांगल्या प्रकारे काम. कोविडच्या काळात पण खूप काम झालंय. कोविडच्या काळामध्ये जीवदानी मंदिर असेल, आमचं साईबाबा ट्रस्ट असेल, युवा कॉलेज, आणि कोविडमध्ये नंतर तसं झालं का मंदिरं बंद, त्यामुळे त्यांचे काय पैसे येत नव्हते. त्यावेळी कॉलेजनी पैसा द्यायचा, जीवदानी मंदिरच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जेवणं बनवायची. आणखीन जो मागेल, अगदी वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी लाख जेवणं दिवसाला जायची, लाख जेवणं. आणि जेवणं क्वालिटी. कोणत्याही माणसाने सांगावं कोविडमध्ये एका माणसाला उपवासी राहून दिलं नाही. ती रेमेडिसिवीर असेल, टोसिलोझुंबो इंजेक्शन जी होती, हजारांनी आणून दिली लोकांना. कोणी दिले पैसे, नाही दिले बऱ्याच जणांनी. आर्थिक स्थिती नाही. मग अगदी कल्याण डोंबिवलीहून येऊन घेऊन गेल्या ठाण्याहून लोक इंजेक्शन आमच्याकडून द्या. तर कोविडमध्ये भरपूर काम केलं. हे आपलं विलगीकरण केंद्र, कॉलेजच्या बिल्डिंग, मग तिकडे बाहेरून जे येतात त्यांना जे आयसोलेशनमध्ये हॉटेलमध्ये राहा किंवा हे करा, ते तर आपण कॉलेजमध्ये चालू केलेलं फ्री ऑफ कॉस्ट आहे. पण मग कुठेही त्या काळामध्ये कोणाकडूनही आणि हजारांनी इंजेक्शन गेली असती. अच्छा. लाखांनी तर रोजचं जेवण होतं. विरार, सोपारा, वसई, अगदी वेगवेगळे पक्षाचे कार्यकर्ते, सगळ्यांना एकच सांगितलं, बाबा तो न्या, तुम्ही वाटताय चांगलं आहे, आम्हीच केलं पाहिजे पुण्यकार्य, फक्त खराब करू नका. नाही तर फुकट इकडून न्यायचा आणि कुठेतरी टाकून द्यायचं, कोणाच्या तरी पैशाचं आहे ते. बरोबर. एवढे एकच लोकांना सांगितलं. बाकी कित्येक पक्षाचे. इवन आता ज्यावेळी अतिवृष्टी झालेली या पावसात, हो हो हो, त्यावेळी परत महानगरपालिकेला जिकडे जेवणं द्यायची होती ती पण आम्हीच दिली महानगरपालिकेला. मग महानगरपालिकेने पण आमच्याकडे जेवण मागितलं, कारण बाबा तुम्ही जेवण द्या. आम्ही कुठे बनवणार, काय करणार, हे ते. जिकडे जिकडे पावसामध्ये पण जेवण, म्हणजे अगदी आत्ता पावसामध्ये सांगतो, त्यावेळी पण दिलं. त्यात मागे कुठे नाही राहिलो. वा वा. तर खूप छान गप्पा सुरू आहेत, पण वहिनींना पुढच्या एका कार्यक्रमाला जायचं असल्या कारणामुळे आपण त्यांना आत्तापुरतं सोडूया. पण थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला हा वेळ दिलात त्याबद्दल, आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर मला आता पुढच्या मुद्द्याकडे यायचं आहे. खरं तर शिक्षण हे फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण शिक्षणाशिवाय पुढची पिढी घडू शकत नाही, म्हणजे चांगली पिढी घडू शकत नाही. आणि त्यात तुमचा जास्त रस आहे असं मी बऱ्याच वेळेला बघितलं आहे. मगाशी फॉर्मल गप्पांमध्ये तुम्ही सतत सांगत होतात की ती आवड आहे आणि ते तुम्हाला करायचं आहे. बरीच मोठमोठी कॉलेजेस इथे उभे राहत आहेत. आपण जिथे बसलो आहे ही पण एक कॉलेजचीच इमारत आहे, त्या आपण सभागृहात बसलो आहे. पण एक नवीन आत्ताच खूप मोठी इमारत उभी राहिली आहे विवा कॉलेजची, त्याबद्दल काय सांगा? कसं आहे, मी शिक्षणामध्ये आला तो पण ॲक्सिडेंटली. आमदार नसताना एक शिक्षण अधिकारी
मला अगदी अरे तू रे बोलत नाही. तर अरे तुझ्यासारख्या पुराणी शाळा केली पाहिजे. तर मी हसलो. तो बोलतो हसू नको, मी पाठवतो, चलन भरून पाठव. मी आपलं सहज भरलं, गेलं, आलं 10 जुलैला माझ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त. त्यामुळे तारीख पण लक्षात आहे. पत्र आलं की शाळा चालू झालाय, परवानगी मिळालाय, 1 महिन्यात चालू करा. आणि त्यावेळी कुठे मराठी शाळेला काय मिळालं. क्षितिजच्या वाढदिवसाच्या दिवशी 18 जुलैला शाळा चालू केली. जी इमारत होती आमची एक, त्यात चालू केलं ॲडजस्टमेंट करून. त्यानंतर आमदार झालो. आमदार झाल्यावर 35 मुलं 11वीच्या ॲडमिशन करता रखडलेली. म्हणजे 2 मार्क लिस्ट, 3 मार्क लिस्ट, 2 म्हणजे मेरिटवाला, असे सगळ्यांचे प्रयत्न करत होता. प्रत्येक शाळेत कुठे ना कुठे किंवा कॉलेजमध्ये ॲडजस्ट करायला कोणीच केलं नाही. परत शिक्षण अधिकारी, एक दुसरा शिक्षण अधिकारी येऊन माझ्या गळी पडला, साहेब तुम्ही चालू करा. परवानगी, यार बोललो मी परवानगी आणेल रे बाबा, पण मला कशाला गळ्यात टाकतो. चला शाळेत चालू केलं. त्यानंतर ही इमारत उभी केली. आणि ही इमारत उभी केल्यावर मी मागे वळून बघितलं नाही ॲडमिशनच्या बाबतीत. कारण का ॲव्हरेज पुराणा, आम्ही ॲव्हरेज विद्यार्थी होतो, 50% 10वीला मार्क. पण त्यावेळी मेरिटमध्ये होतो. 50% आम्हाला कॉमर्सला ॲडमिशन, ती कट ऑफ लाईनच होती. तर ॲव्हरेज मुलांनी जायचं कुठे. पण मी डिव्हिजन वाढवत गेला. आज 6,500 11वीची ॲडमिशन करतो. 6,500. कित्येक नाही, मुंबईतल्या 2-4 कॉलेजेसची स्ट्रेंथ 6,500 आहे, संपूर्ण 11वी ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत. 6,500 संपूर्ण अशी 2-4च कॉलेज आहेत, बाकी त्याच्या खालीच. ती माझ्याकडे 11वीची स्ट्रेंथ आहे. आज मेडिकल, पॅरामेडिकल जोडलं, तो पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, MBA, MCA, फार्मसी, अप्लाइड आर्ट्स, आर्किटेक्चर, पेंटिंग, ड्रॉइंग, सगळे कोर्सेस. आणि नो डोनेशन. अच्छा. कोणत्याही कितीही डिमांडमध्ये कोर्स असला तरी डोनेशन नावाची वस्तू नाही. आणखीन परत फी माफीचं पण अनएडेड कॉलेजेस आहेत सगळी. हो. फी माफी करता काय, कोविडमध्ये कोणीच भरली नाही. बरोबर. त्यात कोणी भरली नाही, चालते. पण कोणत्याही प्रकारचं डोनेशन न घेता आम्ही हे करतो. आज 5-6 बिल्डिंग आहेत कॉलेजच्या, एक बिल्डिंग नाही. ही जुनं आहे, एक शाळेची आहे, समोर नवीन कॉलेज केलं आहे. त्यानंतर तिकडे जो द्वारकाधीश मंदिराचा उल्लेख झाला, तिकडे एक 5-6 बिल्डिंग, म्हणजे इंजिनिअरिंग, MBA, MCA, फार्मसी, असं वेगवेगळ्या कॉलेजेसच्या. असं सगळं. आता वसईला एक इंटरनॅशनल स्कूल यावर्षीपासून चालू होते. 7-8 प्लॉट सोपारा, वसई, विरार अशी घेतलेली आहेत. यावर्षी सगळ्या ठिकाणी शाळेची भूमिपूजन करायचे आहेत. आणि 7-8 शाळा 1-2-1.5 वर्षात तयार करून त्या चालू करायच्यात. म्हणजे एज्युकेशन हा माझा आवडीचा विषय. आणि त्यात सगळे आमचे यंगस्टर पण बऱ्यापैकी इंटरेस्ट घ्यायला लागलं. त्यामुळे सगळं त्या दृष्टीने फोकस करून करतोय. वा. पाण्याची पण समस्या, तसं पाणी ही एक खूप मोठी समस्या असते, पण त्यावरही बरेच तुम्ही उपाय योजले. पाण्यावर आम्ही 6 MLD म्हणजे 60 लाख लिटर एवढं पाणी अख्ख्या वसई तालुक्याला मिळत होतं. ते आज जवळपास 400 MLD म्हणजे 40 कोटी लिटर 40 कोटी लिटर पाणी आणलंय. म्हणजे 400 MLD पाणी आणलंय. आणि 3 खोलचापाडा 1, खोलचापाडा 2 आणि दुसरं 1 असं मिळून 3 धरणं आम्ही कॉर्पोरेशनच्या पैशांनी बनवतोय. म्हणजे बनवणार इरिगेशन डिपार्टमेंट, पैसे द्यायचे कॉर्पोरेशनची.
असे 3 अडकलेले प्रोजेक्टला एकाला 160 कोटी दिले, एकाला काय 25 कोटी दिले, एकाला आता त्याचा जो खर्च येईल तो मग भविष्यामध्ये मग असं बोललं पण जाते का युद्ध होईल तर पाण्याकरता होईल. तर भविष्यामध्ये वसई विरारवाल्यांना पाणी पुरं पडण्याकरता म्हणजे आलं पाणी ते आलं, आणखीन जवळपास एवढंच पाणी नवीन होणाऱ्या धरणातून आपल्याला भविष्यात वसईवाल्यांना मिळू शकेल. आम्ही असू नसू पण रेकॉर्डवर नक्की हे आहे का आमच्या कारकिर्दीत ते पाणी आणलं आणि येणारं पण आमच्या कारकिर्दीत पास करून घेतल्यात, त्याचे पैसे भरल्यात. मग नुसतं डॅम हे करण्याकरता 160 कोटीचा एक चेक दिलेला, लक्षात आलं का? करून ठेवलंय. समाधान फाउंडेशनच्या माध्यमातून पण बरंच काम होत असतं. अगदी पूर आला आम्ही किंवा काय. जेवणाचं डब्याचं जेवणाचं वगैरे बोललो हो. त्यावेळी मी जीवदानी मंदिर बोललो, हे बोललो, साईबाबा मंदिर आमचं बोललो, विवा चॅरिटेबल ट्रस्ट, समाधान फाउंडेशन असेल, इवन गुरुद्वारा, या सगळ्यांचं सहकार्य आपण घेतलं ना. हो. काही जणांनी डिस्ट्रीब्युशन करण्याकरता केलं, कोणी बनवण्याकरता केलं, कोणी खर्च केलं, असं या सगळ्या मंडळींनी केलं. समाधानचं काम चांगलंच असते, ते मला अदरवाईज पण मदत करतात. आता पण एक मोठी मदत केली. सेवाभावी लोक असतात ते योग्य असतात सगळ्या अडी अडचणीमध्ये. मग रेल्वेचं काय कधी हे झालं तरी सगळेजण धावणार, अमुक झालं तरी धावणार, मदतीचं मदत महत्वाची. खरं आहे. त्याच्या बाबतीत काय. वसई विरारमध्ये तुमच्या नजरेतून तर अनेक गोष्टी उभ्या राहत आहेत, पण भविष्यात अजून काय जनतेला मिळणार आहे बघायला? आता एक नवीन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पुरवत आलाय, ते क्षितिजच्या डोक्यात होतं. एक 8 एकरमध्ये तो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स केलाय, क्रिकेट सोडून सगळे गेम आणि इंटरनॅशनल लेवलचं ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनवलं आहे. त्याचबरोबर एक हॉस्पिटल म्हणजे 24मध्ये त्यावेळेचे युडी मंत्री आणि मुख्यमंत्री 9 जुलैला बोलले का क्षितिज तुझा 10 तारीख उद्याला वाढदिवस आहे, ह्या 25 कोटीचा चेक 250 कोटी आम्ही देतो, हां उद्याला तुझ्या हस्ते नारळ फोड. तर नारळ फोडला, दुर्दैवाने राजकारण वेगळं घडलं, ते घडून द्या, त्याला काय फरक नाही पडत. आज तिकडे खड्डा खणला नाही गेला अजून, म्हणजे 1.5 वर्षापूर्वी. हे दुर्दैव आहे राजकारणातलं, का 1.5 वर्षापूर्वी आम्ही पास करून घेतलेले म्हणजे अख्खा रिंग रोड असेल विरारचा, 40 मीटरचा रिंग रोड, 4ही हायवे टू अर्नाळा टू सोपारा म्हणजे निर्मळ, वालीव सातिवली फाटा टू वसई, नायगाव फाटा ते वसई, परत रिंग रोड मधले दुसरे 2 रस्ते, वालीव गोखिरा तो रस्ता, असे हे सगळे रस्ते पास केलेले. दुर्दैवाने आत्तापर्यंत 1.5 वर्षात एकाचं टेंडर नाही निघालं. 5 रेल्वे उड्डाण पूल आणि अगोदर 12 होते, ते नंतर आम्ही मोठे करून 7 केले, 12ची संख्या 7 वर केली. हे सगळं पास आहे. आणि ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं का भाईंदर टू इकडे आमच्या मागे कॉलेजच्या समोरच एक ग्लोबल सिटी म्हणून हे आहे, तिथपर्यंतची ही मेट्रो ट्रेन म्हणजे भाईंदर खाडीपुलावर ब्रिज वाहनांकरता आणि त्याच्यावर मेट्रो ट्रेन, असं डबल पर्पजनी हे सगळं पास केलेलं आहे. रेडीमेड तयार आहे. ही जी अगोदर कामं सांगितली ती 7,200 कोटीची आहेत. आत्ता जे काय निवडून आलं त्यांनी किमान टेंडर तर काढायला लावा. माझ्याकडे कागद आहेत, तुम्हाला मी नंतर दाखवतो, सगळे ह्याच्या ज्या पास झालेल्या त्याचे. त्यावेळीचे युडी मंत्री मुख्यमंत्री तेच MMRDAचे पण प्रमुख असतात. तर त्यांचे आणखीन मुखर्जी साहेब, संजय मुखर्जी
MMRDA कमिशनर, या दोघांचं ते सगळं लिहिलंय. कोणत्या ठराव म्हणजे कोणत्या क्रमांकाच्या मीटिंगमध्ये कोणत्या ठरावाने हे पास झालं एवढं डिटेल आहे. खाली त्या दोघांचेही म्हणजे MMRDA कमिशनर आणि CM UD मिनी खातं पण त्यांच्याकडेच आहे. ते एवढं सगळं करून ठेवलेलं आहे. मला कळत नाही का करत नाही, पुढे सरकत का नाही. धन्य. पण तुमच्या माध्यमातून हा, पण रील करायला एक्सपर्ट आहेत हं सगळे. रील बरे करतात. खरंय खरंय खरंय. पण तुम्हाला रील बघायला आवडतात? एक वेगळाच प्रश्न. मी सोशल मीडियावर मिळतच नाही. मी व्हॉट्सअपवर नाही मिळत. मी याच्यावर लाईव्ह कशात लाय. अच्छा. सकाळी जेवले का, नाश्ता केला का, दुपारी जेवले का, रात्री झोपले का. अरे ना, झोपले का ना, तुला काय करायचं आहे बाबा. बरं, सोमवारी शंकर येतो, मंगळवारी गणपती बाप्पा, बुधवारी आणि कोण, गुरुवारी त्यात नंतर परत कोणतरी शाणा सनी लिओन पाठवतोय. एवढूशा घरामध्ये सगळे सुखासमाधानाने राहतात. त्याच्यामुळे आपण न राहिले बघितलेलं बरं. त्यामुळे मी ते सोशल मीडियावर नाही. कुणाला मला करायचं आहे SMS, योग्य असेल त्याला मी लगेच उत्तर देतो. म्हणजे काही SMS वर नवीन वर्षाच्या, गणपतीच्या, दिवाळीच्या शुभेच्छा आल्या त्याला पण मी उत्तर देतो. पण ते जेवले का ना झोपले का ह्याचा उत्तर कोणी द्यायचं. त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त कन्फ्युजन वाढतं. आणि हल्ली तेही कळतं, वाचलाय समोरच्यानी, रिप्लाय देत नाहीये, ते कन्फ्युजन वाढायला लागतं परत परत आपलं. मी सोशल मीडियावर कुठे येत नाही. पण मनोरंजन क्षेत्रातलं काय आवडतं, काय बघायला आवडतं? सकाळी बातम्या टीव्हीवर, कित्येक वर्षात पिक्चर बघितला नाही. अच्छा. सकाळी बातम्या. आता गेलो घरी का मस्त मराठी सिरियल, संपला विषय. कुठली बघतात तरी, आवडीची कुठली? कोणतीही विचारा, तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो का तुमच्यापेक्षा जास्त माहिती मी देईल मराठी चॅनलचं. 1202 1204 जी मराठी टाटा स्कायवर. टाटा स्कायवर. 1202 कलर्स, 1208 स्टार प्रवाह, 1213 ती साऊथची कोणती सन मराठी सन. एवढे बापरे सांगितले चॅनल. हे तर मी तिकडे कामं करून पण मला माहित नाही, म्हणजे एवढं माझ्या लक्षात नाही राहत. पण त्यांना ते माहिती बरोबर आहे. हो. 1255 आपल्या बातम्याचं, मराठी बातम्या बघायच्या मस्तपैकी. संध्याकाळी गेलं काहीतरी ते अख्खा दिवस डोक्याला ताप नको बातम्याचा, मराठी सिरियल. झी मराठीची कुठली आवडते सिरियल तुम्हाला? जी मराठीवरती आपलं बारक्या पोरीची, म्हणजे आता ती कॉलेजवर आहे ती कमळी. कमळी. अच्छा. हो, ती पण कॉलेजवरच आहे ऍक्च्युअली सिरियल. शिक्षणावरच सिरियल आहे, गोड सिरियल आहे ती फारच. कमळी आहे. त्याच्यानंतर ते 2-3 सिरियल लाईन. हो 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 हो. एवढ्या सिरियल बघतोय ना, हा. ऍड स्किप करायच्या फक्त हो हो मागे पुढे. आणि त्यामुळे जवळपास सगळ्या बघतोय मी. बरोबर बरोबर. पण ही या मनोरंजन क्षेत्रातली अनेक मंडळी ही तुमचे स्नेही आहेत, तुमचे मित्र आहेत, त्याबद्दल काय सांगा? काय, एकावरून दुसरा, दुसऱ्यावरून तिसरा, तिसऱ्यावरून चौथा, म्हणजे सगळे असे. आणि सगळे म्हणजे आजपर्यंत माझ्याकडे पैसे घेऊन कोण आलेलं माझ्या लक्षात नाही. आणि मी करत नाही. कला क्रीडाला येतात, त्या मॅरेथॉनला यायची. ती एक मॅरेथॉन होती आमची, म्हणजे भारतातली टॉपची मॅरेथॉन. काय इतका लोकांचा प्रतिसाद असायचा. राजकारणाकरता मला क्रेडिट मिळेल म्हणून ती पण बंद केली. विभागीय सामने व्हायचे क्रिकेट मुलांचे, ती परत हितेंद्र ठाकूरनी चालू केलं, ते पण बंद केलं. म्हणजे राजकारण कोणत्या लेवलचं जाईल. कला क्रीडाला आमच्या अनुदान मिळायचा. 60,000 स्पर्धक, 60,000पेक्षा जास्त स्पर्धक, त्याला अनुदान मिळायचं. ते अनुदान यावर्षीपासून बंद केलं. का तर कला क्रीडा बंद करायचं. पण एखादा अभ्यंकर, एखादा जोशीसारखे शिक्षक किंवा माधुकरी करणारे, पहिल्या वर्षी ज्यावेळी मी चालू केलं 90ला, त्यावेळी शेवटच्या दिवशी ते जोशी आणि अभ्यंकर जे मी बोललो ते आले. एक रिटायर शिक्षक आणि एक पूजा सांगणारे. त्यांनी आलं आणि 101 रुपये. बघितलं 6 दिवस काय दिवे लावतात हे, योग्य की अयोग्य काय करतात. 6 दिवस बघितल्यावर येऊन 101 रुपये दिले.
मी म्हटले 101 रुपये देणारे आहेत ना, त्याच्यात आपण कला क्रीडा करू. काय बोल, नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या अनुदान, तो काय माझ्या घरचा कार्यक्रम होतो का, पोरांचाच होतो ना. मग अशा प्रकारचं राजकारण हे दुर्दैव आहे. मग अशी आमच्या सौ बोलल्या का पूर्वी पंढरी अप्पा पण इलेक्शन नंतर एकत्र बसायचे एकाच ह्याच्यावर. ते वातावरणच संपवलं ना. हे फालतू राजकारण ह्या लेवलला असू नये. काहींनी तर ग्राउंड पण भाड्याने, म्हणजे 35 वर्ष घेतोय आम्ही, तर आम्हाला ग्राउंड पाहिजे. राजकारणी हा परत असं काय. पण वसई कला क्रीडाला मी पण मागच्या वर्षी भेट दिली होती. खूप सुंदर आहे आणि मला वाटतं की या भागातल्या खेळाडूंना किंवा कलाकारांना ते खूप चांगलं नॅशनल इंटरनॅशनल पोचले खेळाडू आणि कलाकार. खेळाडू आणि कलाकारांना चांगल्या प्रकारची एक खिडकी आहे ती. खरं आहे. नाही पण तुमच्या माध्यमातून असं चांगलं काम हो ह्या मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि आजपर्यंत आपण बोललो पण थोडंफारच बोलणं व्हायचं, पण ह्या निमित्तानं खूप गप्पा मारता आल्या आणि तुमच्यातली एक वेगळी व्यक्ती पण लोकांना बघायला मिळेल. कारण तुम्ही लोकनेते आहात, समाजसेवक आहात, राजकारणी आहात, ते सगळं लोकांना माहिती आहे. पण खरे हितेंद्र ठाकूर हे झी मराठी बघतात आणि त्यांना सगळे चॅनल्सचे नंबर पाठ आहेत. हे तर मला वाटतं हे व्हायरल करून टाका, कारण ते माझंच पाठ नाही आहे आणि त्यांना ते इतकं आवडतं. म्हणजे जरी गमतीचा भाग असला तरी ते जी गोष्ट आवडते त्याचा अभ्यास करतात हे कळतंय त्याच्यातून. आणि तितकंच शिक्षण आवडणारे आणि सगळ्यांना मदत करणारे असे एक व्यक्ती. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी. तुम्ही आणि पण इकडे आले, देऊळ पण बघितलं, त्याच्याबद्दल पण तुम्हाला आवडलं, त्याच्याबद्दल मला बरं वाटलं. म्हणजे ते श्रेय अर्थात माझ्या पत्नीचंच आहे. पण येस, खरोखर देवाच्या कृपेने ते झालेलं आहे. म्हणजे त्याच्याच कृपेने त्याचं मंदिर चाललेलं आहे. आपण आपली टीम घेऊन आलात, आपल्या टीमचे धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद.